बोंधू आणि भामटा अशोक खरात महाराज याला अटक झाल्याच्या नंतर अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल झाले. मात्र मी जर तुम्हाला असं म्हटलं की हा महाराज ज्यावेळेस जामिनावरती बाहेर येईल त्यावेळेस याच्या दरबारात अजून गर्दी वाढेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण आपल्या महाराष्ट्रातल्या राजकीय पुढाऱ्यांनी ह्या बोंधूबाबांचं आणि ह्या महाराजांचं एवढं प्रस्थ वाढवून ठेवलं आहे की अशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले महाराज, बोंधू महाराज यांच्या दरबारात आता पुन्हा एकदा तेवढीच गर्दी व्हायला लागली आहे. जसं अशोक खरातवरती गुन्हे दाखल झालेले होते तसंच मनोहर मामा भोसले नावाचा एक महाराज होता आहे. साधारणतः 3-4 वर्षापूर्वी ज्यावेळेस त्याच्यावरती बलात्काराचे खंडणीचे गुन्हे दाखल झाले, जेलमध्ये गेला. त्याच्यानंतर ज्यावेळेस तो मनोहर मामा बाहेर आला तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्याचा दरबार थाटात भरायला लागला. पुन्हा एकदा ही राजकीय माणसं त्याच्या दरबारात उपस्थिती आणि हजेरी लावायला लागली. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की या मनोहर मामा भोसले नावाचा जो महाराज आहे याच्यावरती सुद्धा अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असताना ह्या राजकीय पुढाऱ्यांना काही फरक पडला नाही. उलट हे राजकीय पुढारी त्यांच्या पाया पडून उमेदवारी अर्ज भरायला गेले. त्याच्यातले बरेचसे पडले, तो भाग वेगळा आहे. पण यांचं हे नेटवर्क वाढवायला सगळ्यात मोठे कारणीभूत कोण आहेत तर राजकीय पुढारी आहेत. हे मनोहर मामांचं प्रकरण तुम्हाला काय आहे हे जर माहीत नसेल तर मी ते तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. कारण या प्रकरणामधली गांभीर्यता एवढी आहे की या मनोहर मामांना अटक झाल्याच्या नंतर ज्यावेळेस जेलमध्ये ठेवायचं होतं त्यावेळेस खुद्द न्यायाधीशच मनोहर मामांचे भक्त झाल्यासारखे वागायला लागले आणि न्यायाधीशांनीच या मनोहर मामांना VIP ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. कसं करप्ट प्रॅक्टिस झालं ह्या घटनेमध्ये आणि सध्या मनोहर मामाचा दरबार किती जोरात भरतोय हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे, तुम्ही पाहताय जाहीर सभा. विषय असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्याला वाटतं की ह्या महाराज लोकांचं एवढं मोठं प्रस्थ का होतं. आता खराची तुम्ही प्रॉपर्टी पाहिली, मनोहर मामा भोसले हा सुद्धा एकेकाळी कधी गॅसचे सिलेंडर विकणारा महाराज, कधी बोंबील विकणारा महाराज, कधी मजुरी करणारा असलेला हा तरुण. अचानक त्याला कुठली तरी विद्या प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर तो लोकांचं भविष्य सांगायला लागला आणि भविष्य सांगायला लागल्यानंतर मग भली मोठी गर्दी व्हायला लागली. नंतर ह्या मनोहर मामानं आदमापूरच्या बाळूमामांच्या मंदिराकडे आपला मोर्चा वळवला आणि तिथला भक्त असल्याचं सांगून त्यांनी मी आदमापूरच्या बाळूमामांचा पुजारी असल्याचं सांगून, मी तिथला एक भक्त असल्याचं सांगून जनतेची गर्दी वाढायला लागली आणि ह्याचा फायदा घेतला. आता शेकडो कोटींची प्रॉपर्टी या माणसानं जमवून माया गोळा करून ठेवलेली आहे. आजही या माणसाच्या दरबारात अनेकांची गर्दी होती. झालं होतं काय तर साधारणतः 3 वर्षापूर्वी यांच्यावरती बलात्काराचा एक गुन्हा सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता. विशेष म्हणजे ज्या तेजस्विनी सातपुते आत्ता अशोक खरातांच्या SITचा तपास करत आहेत त्याच तेजस्विनी सातपुते ह्या सोलापूरच्या SP होत्या आणि त्यांनीच हा गुन्हा दाखल करून घेतला होता. त्यांनीच मजबूत अशा प्रकारचं चार्जशीट या केसचं बनवलेलं होतं. म्हणजे त्यांच्या माध्यमातून जे कोण PI DYSP काम करणारे होते ह्या सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन. परंतु गंमत अशी झाली बघा, हे किती धक्कादायक आहे. आता मी थेट न्यायव्यवस्थेवरती आरोप करतोय. तुम्हाला सांगतो, या माणसाला पोटात दुखायला लागलं म्हणून याने कोर्टात अर्ज दाखल केला आणि कोर्टात अर्ज दाखल केल्याच्या नंतर काय झालं तर सकाळी अर्ज दाखल झाला आणि संध्याकाळी ह्या माणसाला थेट एका खाजगी दवाखान्यामध्ये अकलूजच्या दाखल करण्यात आलं. ते कधीपर्यंत, जोपर्यंत ह्याचा जामीन मंजूर होत नाही तोपर्यंत त्याला त्या दवाखान्यातच ठेवण्यात आलं. म्हणजे ज्यावेळेस जामीन झाला त्यावेळेस मग नंतर ह्या महाराजाला दवाखान्यातून थेट घरी सोडण्यात आलं. म्हणजे बघा किती VIP ट्रीटमेंट होती. एवढं सगळं होत असताना ज्यावेळेस म्हणजे याच्यातली जी तक्रारदार महिला होती तिनं या न्यायाधीशांच्या विरोधात देखील अर्ज केला की आम्हाला तुमच्याकडून न्याय मिळणार नाही म्हणून या महिलेनं मला तुमच्या पुढं माझा न्याय मिळण्याची अपेक्षा नाही म्हणून मला तुमच्या पुढं माझं मॅटरच चालवायचं नाही, केसच चालवायची नाही, अशा प्रकारचा अर्जही करण्यात आला होता. म्हणजे तुम्ही बघा की ह्या महाराजांचं प्रस्थ कुठल्या लेवलला चालतं. आता पुढं जातो. मी ज्या मनोहर मामांबद्दल सांगतोय त्यांचे फोटो तुम्हाला म्हणजे ह्या महाराजांबरोबर तर सगळे महाराष्ट्रातले मोठ्यात मोठे आणि छोट्या छोट्या नगरसेवक सरपंचापर्यंत सगळ्यांचे फोटो आहेत.
अशाच पद्धतीनं खरात महाराजासारखी पाद्यपूजा चालते, पाय पूजले जातात, घरात गुरूंचं आगमन होतं, फुलांचा सडा पडतो, मोठे मोठे दरबार भरतात, लाखोंची उलाढाल होते, हे सगळं होतं. परंतु लोकांना ना अक्कल येते, ना लोकांना या महाराजांपासून झालेली लूट, स्वतःची लूट ही कळत असते. मग आता एक विषय असा पण आहे, ह्यांना तरी काय म्हणावं, झुकते हे दुनिया झुकाने वाला चाहिए, असं योग्य जे हे वाक्य आहे ते महाराष्ट्रातल्या ह्या राजकीय पुढाऱ्यांसाठी लागू पडतं. आता बघा तुम्ही की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बारामतीमध्ये खंडणीचा गुन्हा, करमाळा सोलापूरमध्ये एक बलात्काराचा गुन्हा असताना त्या महाराजांच्या दर्शनाला जेलमधनं बाहेर येताच पुन्हा एकदा गर्दी सुरू होते. मग हे किती आश्चर्याची गोष्ट आहे. लाखो रुपयांची उलाढाल होत असते. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्याला एक गोष्ट पाहायला पाहिजे की लोकसुद्धा म्हणजे विशेषतः ह्या गोष्टीला पुढारी जबाबदार आहेत. अशा महाराजांना पोलीस संरक्षण दिलं जातं, पोलिसांचा बंदोबस्त असतो यांना. म्हणजे तुम्ही सर्वसामान्य एखादा सामाजिक जीवनात काम करणारा जर कार्यकर्ता असेल तर त्याला पोलीस संरक्षण नाही, उलट त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात. आणि अशा महाराजांना जे अनेकांचे संसार उद्ध्वस्त करतायत, अक्षरशः तुम्ही बघितलं अशोक खरात किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, तरी सुद्धा अशा लोकांना संरक्षण दिलं जातं. आणि हे राजकीय पुढारी जाऊन तिथं त्यांच्याबरोबर हाताला हात, त्यांचे पाय काय पुसतात, त्यांच्या गोधड्या काय धुतात. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे. ह्या सगळ्या व्यवस्थेला कोण जबाबदार आहे? अशा महाराज लोकांना वाचवण्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांचा हात आहे का? तुम्हाला काय वाटतं हे जरूर कमेंट करून कळवा.